देशाची शान, बाबासाहेबांचे स्वप्न देशाची शान, संविधान दिन आहे अभिमानाची जाण। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव तनिषा आहे। आज 26 नोव्हेंबर आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। प्रथम सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे। भारताची राज्यघटना हे भारताचे भारतीय संविधान आहे। भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले होते व 26 जानेवारी 1950 पासून देशात खऱ्या अर्थाने संविधान लागू झाले। भारतीय संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे व भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। संस्कार यासाठी शिक्षण विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण डॉक्टर बाबासाहेब सावंत। माझ्या भाषणात सुरुवात करते। नको राज्यशाही, नको लोकशाही, संविधानाने दिले आम्हा महान लोकशाही। आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच माझ्या मित्रमैत्रिणी, प्रथम तुम्हा सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्र, आज 26 नोव्हेंबर आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत। हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस आहे। कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही। भारताचे संविधान हा सर्वोच्च कायदा आहे। संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार बहाल केले आहेत। ते नागरिकांना यांच्या जबाबदारीची आठवण करून देतात। सरकारची भूमिका पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या अधिकारांचे वर्णन संविधान करते। भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस लागले। ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण होऊन स्वीकारण्यात आले। यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ते देशात लागू करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात। या संविधान दिनी आपण भारतीय असल्याचा अभिमान ठेवून एक चांगला आणि देशाचा जबाबदार नागरिक बनण्याचा प्रयत्न करण्याचा प्रण करूया। जय हिंद, जय भारत। विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण पुरस्कार परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांना नतमस्तक होऊन मी माझ्या भाषणात सुरुवात करते। भारतीय संविधानाचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन। संविधान दिनांक 26 नोव्हेंबर रोजी भारतात साजरा केला जातो। 1949 मध्ये याच दिवशी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली। त्यांची आठवण म्हणून संविधान दिन साजरा केला जातो। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक देशभक्त आणि क्रांतिकारकांनी बलिदान दिले। त्यांच्या कष्टाचे फळ म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला। परंतु 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना पूर्णत्वास आली। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान संपूर्ण देशात लागू केले। आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपाचे संविधान आहे। भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरवण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो। तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकांनी आपले हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या पाहिजेत। एवढे बोलून मी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। लहानापासून थोड्यापर्यंत सर्वांचेच ठेवले जाते भान। नागरिकांना मिळतो मुक्त हक्क, इतके श्रेष्ठ आमचे संविधान। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव सानिया गणेश आगरे। आज 26 नोव्हेंबर आपण संविधान दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे। संविधान हे देशातील सर्वोच्च कायदा आहे। डॉक्टर बाबासाहेब हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस लागले। 26 नोव्हेंबर 1949 रोजी ते पूर्ण होऊन स्वीकारण्यात आले। यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ते देशात लागू करण्यात आले। संविधान नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार बहाल केले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी व संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो। आपण आपल्या संविधानाचे नेहमी आदर केला पाहिजे आणि त्याचे पालन केले पाहिजे। जय हिंद, महाराष्ट्र। भारतीय घटनेचे शिल्पकार म्हटले जाते। त्यांच्या अध्यक्षतेखाली 28 ऑगस्ट 1947 संविधान मसुदा समितीची स्थापना झाली। जवळपास 2 वर्ष अथक प्रयत्नानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला संविधानाचा मसुदा विधानसभेत सादर करण्यात मस्तक घेऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही।
संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र असेपर्यंत मिटणार नाही, ऋण बाबासाहेब आंबेडकरांचे या जन्मात फिटणार नाही. भारतीय संविधानाचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तीव्रता वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मित्रांनो, संविधान दिन दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारतात आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. 1949 मध्ये याच दिवशी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. याची आठवण म्हणून संविधान दिन साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक महापुरुषांनी, देशभक्तांनी अथक परिश्रम केले. अनेक क्रांतिवीरांनी बलिदान दिले. त्यांच्या कष्टाचे आणि बलाचे फळ म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वतःचे संविधान नव्हते. 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. 26 नोव्हेंबर रोजी भारतीय राज्यघटना पूर्णत्वास आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस संविधान तयार करून देशाला समर्पित केले. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान संपूर्ण देशात लागू करण्यात आले. भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो. धन्यवाद. मी मुख्याध्यापक, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला माझा नमस्कार. आपण आज येथे संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो, कारण 1949 साली याच दिवशी भारतीय संविधान स्वीकारले गेले. भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधान तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या संविधानात आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत आणि कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. संविधान आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता देतो. संविधान हे एखाद्या राष्ट्राचे दिशासूचक साधन असते. भारतासारख्या विविध भाषा, धर्म, संस्कृती असलेल्या देशाला एकत्र बांधून ठेवण्याचे सामर्थ्य आपल्या राज्यघटनेत आहे. संविधान केवळ अधिकारच देत नाही, तर कर्तव्याचीही जाणीव करून देतो. देशाभिमान बाळगणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे, बंधुता आणि शांतता राखणे ही प्रत्येक भारतीयाची मूलभूत कर्तव्ये आहेत. अधिकार आणि कर्तव्य यांचा समतोल राखल्यास लोकशाही अधिक मजबूत होते. तसेच संविधानामुळेच आपल्याला देशात विविधतेत एकता टिकून आहे. धन्यवाद.